राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आज बौद्धिक केलं जाणार आहे। नागपूरच्या रेशीम बागेमध्ये त्या कार्यालयामध्ये हे बौद्धिक घेतलं जाणार आहे। महायुती घटक पक्षाचे आमदार यावेळी जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अजित पवार उपस्थित राहणार का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान भाजपा आणि शिवसेनेचे आमदार यायला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं रेशीम बाग कार्यालयामध्ये आज बौद्धिक असेल। आतापर्यंत योगेश सागर, अतुल भोसले, मंदा म्हात्रे, राजू तोडसाम, संजय कुटे, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील रेशीम बागेमध्ये दाखल झालेले आहेत। शंभूराज देसाई सुद्धा पोहोचलेले आहेत। मात्र आता अजित पवार येणार का, राष्ट्रवादीचे इतर आमदार येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पदाधिकाऱ्यांकडून आमदारांचं बौद्धिक घेतलं जाणार आहे। शिवसेना आणि भाजपचे आमदार यायला सुरुवात झालेली आहे। सर्वांना प्रतीक्षा आहे राष्ट्रवादीच्या आमदारांची। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, भाजप आणि शिवसेनेचे आमदार येत आहेत, मात्र राष्ट्रवादीचे आमदार येणार का हा प्रश्न उपस्थित केला जातोय। काय या संदर्भातले अपडेट्स आहेत? आपण बघू शकतो, खरं तर इथे सगळे आमदार आणि मंत्री येण्यास सुरुवात झालेली आहे आणि इथे महर्षी व्यास सभागृह आपण बघू शकतो। तिथे या सगळ्यांचं बौद्धिक होणार आहे। एक एक आमदार इथे पोहोचण्यास सुरुवात आहे। दादा, आता आपण इथे पोहोचला, काय भावना आहे? आज एक वेगळी अशी एनर्जी ज्या विचारांवर महायुती सरकार चालते ते हे श्रद्धास्थान खरं तर हे एक प्रेरणा स्तोत्र आहे आणि मग इथे आल्यानंतर एक शक्तीपीठ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। इथून हजारो लाखो करोडो लोकांना प्रेरणा मिळत असते। देव, देश आणि धर्मासाठी समर्पित जो विचार आहे तो इथून आम्हाला मिळत असतो। एक कार्यकर्ता होता तेव्हापासून मी इथे येतो। आज मंत्री म्हणून येत असताना एक वेगळा अभिमान आणि उत्साह, आनंद याच्या माध्यमातून मिळतोय। तर आपण बघू शकतो सगळे मंत्र्यांची म्हणजे महायुती सरकारमधले सगळे आमदार मंत्री यांच्या भावना आहे। आपण अजून थेट दृश्यही बघू शकतो। सगळेजण अगोदर येथे जातात आणि नार्वेकरजी सुद्धा इथे आलेले आहे। आपण इतर कदमजी पण इथे आलेले आहे। आपण एक एक जण बघू शकतो, एक एक आमदार येथे दाखवतोय आणि मी थेट दृश्य जे दाखवतोय ते समाधीस्थळ हेडगेवारांची जिथे समाधीस्थळ आहे त्याचे हे दृश्य। सगळ्या ज्या महिला आमदार आहेत ते तिथे फोटो सेशन, फोटो घेताना दिसत आहे। तिथे माल्यार्पण केल्यानंतर सगळेजण पहिले हेडगेवारांच्या समाधीस्थळी माल्यार्पण करतात आणि तिथून शेजारीच अगदी गोळवळकर गुरुजी म्हणजे द्वितीय सरसंघचालक यांच्या समाधीस्थळावर जाऊन सुद्धा हे करत असतात। त्यामुळे एकूणच संपूर्ण सरकारमधील जे महत्त्वाचे मंत्री आमदार हे सगळेजण येथे दाखल होत आहे। पण अजूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा कोणीच येथे दाखल झाले नाही आणि त्याचीच सगळ्यांना प्रतीक्षा आहे। अजित पवार अजूनही आपल्या बंगल्यावर असल्याचीच माहिती आहे। त्यामुळे सगळ्यांचं जे लक्ष लागलं होतं की महायुतीमधील सगळ्या घटक पक्षांचे नेते येथे पोहोचणार का, तर अजूनपर्यंत शिवसेनेचे सगळे पोहोचलेले आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अजून एकही आमदार किंवा नेता इथे पोहोचलेला नाही। थोड्याच वेळात इथे महर्षी व्यास सभागृह आहे, तिथे यांचं बौद्धिक सुद्धा सुरू होईल। संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आहे त्यांच्याकडून हे सगळं बौद्धिक घेण्यात येणार आहे। अगदी अमर, कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर हे बौद्धिक घेतलं जाईल आणि सध्या कोण कोण उपस्थित आहे? अनेक आमदार म्हणजे आतापर्यंत 60 ते 70 पेक्षा जास्ती आमदार किंवा मंत्री इथे पोहोचलेले आहे महायुती सरकारमधली आणि त्यांचा वेग पण पोहोचण्याचा सुरुवात झालेला आहे। पण हे दृश्य सगळे बघू शकतो। पहिले प्रथम सगळेजण येतात, जसं आपण सांगितलं होतं की हेडगेवारांच्या समाधीस्थळी दर्शन घेतात, त्यानंतर गोळवळकर गुरुजींच्या समाधीस्थळी सुद्धा भेट घेतात आणि त्यानंतर सगळेजण न्याहारी घ्यायला पाठवण्यात येतं संघांच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि त्यानंतर महर्षी व्यास सभागृहामध्ये त्यांना बौद्धिक देण्यात येईल। जे बौद्धिक असतं ते खास करून संघाचे विचार काय, कोणत्या विचारांवर पुढे मार्गक्रमण करायचं असेल असा अप्रत्यक्षरित्या मार्गदर्शन करण्यात येतं आणि त्यानुरूप ते सगळं बौद्धिक आमदारांना दिल्यानंतर त्यांना इथून ते पुढे आपल्या कार्यक्रमाकरता रवाना होतात। पण इथे येऊन जी प्रेरणा अनेक आमदारांना मिळते अशी प्रेरणा मिळत असल्याची भावना अनेक आमदारांनी व्यक्त केली आहे आणि इथून जे विचार मिळतात त्या विचारांवरच पुढे आपण कार्यरत राहण्याच्या भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केलेल्या आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय रेशीम बागेतली ही दृश्य आहेत। जवळपास 70 आमदार आणि मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। भाजप आणि शिवसेनेचे आमदार आलेले आहेत। रेशीम बागेमध्ये आज संघाकडून बौद्धिक घेतलं जाणार आहे। हिंदुत्ववादी विचार आणि त्या संदर्भात आगामी काळात कशा पद्धतीची ध्येय धोरणं स्वीकारली पाहिजेत या संदर्भातलं बौद्धिक हे घेतलं जाणार आहे। तर महायुतीतले घटक पक्ष यामध्ये सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या शिवसेनेचे आमदार यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे, भाजपचे आमदार सुद्धा आलेले आहेत, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार आलेला नाहीये। त्यामुळे अजित पवार किंवा राष्ट्रवादीचे इतर आमदार इथे येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान
शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. पाहूयात. आता आपण दर्शन घेतलं, काय भावना आहे हेडगेवार आणि गोळकर गुरुजी यांच्या स्वादिष्टान? नाही, भावना हीच आहे की त्यांचा आशीर्वाद आमच्यावर राहावा. आज नवीन जबाबदारी महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून आज भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी असतील, पंतप्रधान मोदीजी असतील यांच्यामुळे मिळाले. आणि नक्कीच यापूर्वी पण इथं आमदार म्हणून मी येऊन गेलोय अधिवेशनाला आलेलो असताना. पण आता नवीन मी जसं म्हणलं की आता नवीन जबाबदारी आहे, मोठी जबाबदारी. त्यामुळं आशीर्वाद या भूमीतनं घेऊन परत जायचं आणि चांगलं काम करायचं हीच भावना मनामध्ये. सगळ्यात महत्वाचं नवीन जबाबदारी म्हटलंय आणि इथनं एक प्रेरणा मिळेल. एक ज्या विचारांवर सरकार चालतं तिथलं हे मातृस्थान आहे. 100% देशाचं देश म्हणजे प्रथम आणि धर्म यानं इथला विचार जो आहे तो देश हिताचा विचार घेऊन आम्ही नक्की जाऊ. आपण बघू शकतो एक एक आमदार मंत्री महायुती सरकारमधले ते दाखल झालेले आहे. आता शिवसेनेचे आणि भाजपाचे सगळे आमदार आणि मंत्री इथे दाखल झालेले आहे. अजूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मंत्री किंवा आमदार येथे दाखल झालेला नाही. पण प्रचंड अशी एनर्जी आम्हाला मिळत असल्याची सगळ्यांची भावना या आमदारांची आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर. तर एकनाथ शिंदे सुद्धा आता नागपूरच्या रेशीम बागेमध्ये पोहोचलेले आहेत. आज आमदारांसाठी संघाचं बौद्धिक आहे आणि त्या निमित्तानं आता भाजप आणि शिवसेनेचे आमदार यायला सुरुवात झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचलेले आहेत. नीलम गोऱ्हे आणि इतर त्यांचे आमदार सुद्धा पोहोचलेले आहेत. ही दृश्य आपण नागपुरातली पाहतोय. नागपूरच्या रेशीम बागेमध्ये आज बौद्धिक आहे. डॉक्टर हेडगेवार आणि त्याचबरोबर गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन करून त्यानंतर रेशीम बाग कार्यालयामध्ये बौद्धिक घेतलं जाणार आहे. दरवर्षी संघाकडून हे बौद्धिक घेतलं जातं. महायुतीचे घटक पक्ष आमदार हे या कार्यालयामध्ये सहभागी राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर आपण ही दृश्य पाहतोय. पुष्पांजली अर्पण केली जाते आणि तसंच अभिवादन सुद्धा केलं जातंय. अनेक महत्त्वाचे आमदार आणि मंत्री सुद्धा उपस्थित आहेत. जवळपास 70हून अधिक आमदार आणि मंत्री पोहोचलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टर नीलम गोऱ्हे, शंभूराज देसाई सुद्धा पोहोचलेले आहेत आणि भाजपचे सुद्धा आमदार पोहोचलेले आहेत. नागपूरच्या रेशीम बाग कार्यालयामध्ये आज बौद्धिक घेतलं जाणार आहे आणि त्यासाठी आता राष्ट्रवादीचे आमदार किंवा अजित पवार हे उपस्थित राहतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ही दृश्य आपण पाहतोय. प्रसाद लाड सुद्धा उपस्थित आहेत आणि भाजपचे इतर आमदार सुद्धा उपस्थित आहेत आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत. हेडगेवार यांना पुष्पांजली अर्पण करतील, त्यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर बौद्धिक कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतील. नागपूरच्या रेशीम बागेतली आपण ही दृश्य पाहतोय. 2025 मध्ये संघाला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. नागपूरच्या रेशीम बागेमध्ये आज आमदारांचं बौद्धिक घेतलं जाणार आहे आणि त्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन करण्यासाठी हे सर्व आमदार इथे आलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित आहेत. मात्र राष्ट्रवादीचा एकही आमदार पोहोचलेला नाहीत. या संदर्भातली कुठलीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र शिवसेनेचे आमदार इथे पोहोचायला सुरुवात झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचलेले आहेत. त्यांनी अभिवादन केलेलं आहे. त्यांच्याबरोबर इतर शिवसेनेचे आमदार आणि त्याचबरोबर भाजपचे आमदार सुद्धा आपण पाहतोय. संजय शिरसाट, डॉक्टर नीलम गोऱ्हे आहेत, प्रवीण दरेकर सुद्धा आहेत. ही दृश्य आपण पाहतोय नागपूरच्या रेशीम बागेतून. उदय सामंत सुद्धा उपस्थित आहेत. आज संघाकडून आमदारांना कुठलं मार्गदर्शन केलं जाते, कोणकोणत्या मुद्द्यांवर त्यांचं बौद्धिक घेतलं जातंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि यामध्ये महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे. भाजप क्रमांक 1चा पक्ष ठरलेला आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर संघानं या निवडणुकीमध्ये
मोलाची कामगिरी केली असं सुद्धा बोललं जाते, तशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, आज रेशीम बागेमध्ये आमदारांचं बौद्धिक घेतलं जाणार आहे, शिवसेनेचे आमदार उपस्थित आहेत आणि आता एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचलेले आहेत, काय माहिती आहे? अगदी बरोबर आहे श्वेता, भाजप शिवसेनेचे आमदार अगदी जथ्याने या ठिकाणी दाखल होत आहेत। आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आपल्या आमदारांसह मंत्र्यांसह या ठिकाणी दाखल झालेत। भाजपचे आमदार आणि मंत्री तर दरवर्षी या ठिकाणी येतातच, मात्र शिवसेनेचे मंत्री देखील आता गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे। या ठिकाणी त्यांनी जे स्मारक आहे त्याचं अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर संघाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची भेट आहे। या ठिकाणी बौद्धिक केलं जाईल आणि कशा प्रकारे आपली भूमिका असलं पाहिजे या सगळ्या संदर्भात यामध्ये जे आहे ते मार्गदर्शन केलं जाईल। यामध्ये महत्वाचा दुसरा मुद्दा म्हणजे गेल्या 1.5 वर्षापासून ज्या मुद्द्याची सातत्यानं चर्चा होते की अजित पवारांचे आमदार किंवा स्वतः अजित पवार हे रेशीम बागेत येतील का, हा एक मुद्दा आहे। गेल्या वर्षी सुद्धा अजित पवारांचे आमदार आणि त्यांच्या कुठल्या पक्षाचा कुठलाही नेता रेशीम बागेत येऊन आला नव्हता, त्यामुळे यावर्षी सुद्धा अशी चर्चा आहे की आता इतक्या मोठ्या प्रमाणात महायुतीला भक्कम बहुमत मिळाल्यानंतर तरी अजित पवार या ठिकाणी येऊन अभिवादन करतायत का। त्यामुळे आजच्या या सगळ्या घडामोडींमधून अनेक प्रकारच्या राजकीय चर्चा निर्माण होतील। सध्या तरी राष्ट्रवादीचा एकही नेता या ठिकाणी दाखल झालेला नाही, मात्र भाजप आणि शिवसेनेची अनेक मातब्बर मंडळी आता इथे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। श्वेता, अगदी तर आपण हे दृश्य पाहतोय नागपूरच्या रेशीम बागेतून। या आधी सुद्धा 2 वेळा भाजपची जी मातृसंस्था आहे RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याच्या बौद्धिकाला जाणं टाळलेलं होतं आणि त्यामुळे आता यंदा तरी राष्ट्रवादी किंवा अजित पवार या कार्यालयामध्ये येतात का, बौद्धिकामध्ये सहभागी होतात का या कार्यक्रमात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर शिवसेनेचे सर्व आमदार उपस्थित आहेत। गेल्या वर्षी सुद्धा शिवसेनेचे आमदार इथे पोहोचलेले होते आणि आज आपण ही दृश्य थेट पाहतोय झी24 तासवर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर भाजपचे सुद्धा इतर आमदार पोहोचलेले आहेत। संघाचे नेमकं कार्य काय आहे, संघाची नेमकी विचारधारा काय आहे, विचारसरणी काय आहे, या सगळ्यांची माहिती या बौद्धिकामध्ये दिली जाणार आहे। तसंच आगामी काळामध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे हे त्यांच्या डोळ्यासमोर असतील यावर सुद्धा बौद्धिक घेतलं जाणार आहे। नागपूरच्या रेशीम बागेमध्ये आज आमदारांचं बौद्धिक आयोजित केलेलं आहे आणि मोठ्या संख्येने इथं आमदार सकाळीच दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। अनेक महत्त्वाचे आमदार आणि नेते इथे आलेले आहेत, मंत्री आलेले आहेत। नितेश राणे सुद्धा आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार इथे येणार का, अजित पवार येणार का, किंवा त्यांच्या माध्यमातून कुठला संदेश तरी पाठवला जातोय का याची। नागपूरच्या रेशीम बाग कार्यालयातली ही दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। आज आमदारांचं बौद्धिक घेतलं जाणार आहे। महायुती घटक पक्षाचे आमदार इथे जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास तरी आपण भाजप आणि शिवसेनेचे आमदार दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय, ते इथे उपस्थित आहेत। डॉक्टर हेडगेवार यांना अभिवादन केलेलं आहे। थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। यावेळेला सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित राहतील। संघाकडून नेमकं आमदारांना काय सांगितलं जातं, काय मार्गदर्शन केलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि या बौद्धिकासाठी आपण ही दृश्य पाहतो। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत, संजय शिरसाट आहेत, त्याचबरोबर उदय सामंत, डॉक्टर नीलम गोऱ्हे आणि इतर शिवसेनेचे आमदार सुद्धा आता यायला सुरुवात झालेली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसलेला होता, मात्र त्यानंतर योग्य पद्धतीचं नियोजन करत देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणे विधानसभा निवडणूक जिंकायचीच हा निर्धार बांधलेला होता आणि यामध्ये त्यांना साथ दिली ती RSSनं असं बोललं जातंय आणि त्यामुळे महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे। आपण बघतोय शिवसेनेचे आमदार आलेले आहेत, भाजपचे आमदार आलेले आहेत। आतापर्यंत योगेश सागर दाखल झालेले आहेत, अतुल भोसले, मंदा म्हात्रे, त्याचबरोबर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील सुद्धा पोहोचलेले आहेत। राजू तोडसाम, संजय कुटे, शिवसेना आमदार अर्जुन खोतकर हे सुद्धा
रेशीम बागेमध्ये पोहोचलेली आहेत। त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल सुद्धा दाखल झालेले आहेत। चित्रा वाघ असतील, जयकुमार रावल, श्रीकांत भारतीय, अमित गोरखे, शिवेंद्रराजे भोसले सुद्धा पोहोचलेले आहेत। शिवसेनेचे मंत्री संजय राठोड आणि शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी सुद्धा इथे दाखल झालेले आहेत। गणेश नाईक आणि त्याचबरोबर नीलम गोऱ्हे सुद्धा इथे पोहोचलेले आहेत। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विजय रहांगडाले हे सुद्धा पोहोचलेले आहेत। प्रसाद लाड आणि त्याचबरोबर संजय शिरसाट, प्रवीण दरेकर, माधुरी मिसाळ हे सर्व शिवसेनेचे आणि भाजपचे आमदार हे तिथे दाखल झालेले आहेत। काही वेळातच बौद्धिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी जे आमदार तिथे रेशीम बागेमध्ये पोहोचतायत ते डॉक्टर हेडगेवार यांच्या पुतळ्याला अभिवादन करत आहेत आणि त्यानंतर तिथे पुष्पांजली सुद्धा अर्पण केली जाते। सकाळी सर्व हे आमदार इथे पोहोचलेले आहेत। आज संघाकडून आमदारांचं बौद्धिक घेतलं जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपचे आमदार पोहोचलेले आहेत। मात्र राष्ट्रवादीचे अद्यापही एकही आमदार इथे पोहोचलेला नाही। दिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दरवर्षी भाजप आमदारांसाठी संघ परिचय वर्गाचं आयोजन केलं जातं आणि गेल्या वेळेला त्यामध्ये शिवसेनेचे आमदार सुद्धा सहभागी झालेले होते। याही वर्षी शिवसेनेचे आमदार पोहोचलेले आहेत, मात्र राष्ट्रवादीचे आमदार पोहोचलेले नाहीत। भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचे सर्व आमदार रेशीम बागेतल्या या स्मृती मंदिराला भेट देत असतात। पहिले सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेत असतात। आजही शिवसेना आणि भाजपचे आमदार इथे पोहोचलेले आहेत। इथल्या स्मृतीस्थळाला त्यांनी भेट देऊन अभिवादन केलेलं आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मात्र या आधी सुद्धा कधीच या ठिकाणी आलेले नव्हते। आता आज ते येणार का? अजित पवार किंवा त्यांचे आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही दृश्य आपण पाहतोय नागपूरच्या रेशीम बागेमधली ही दृश्य आहेत। शिवसेनेचे महत्त्वाचे आमदार आणि नेते इथे उपस्थित राहिलेले आहेत। इतरही आमदार येत आहेत। आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधी स्थळांना आणि स्मृतीस्थळांना हे सर्व आमदार माल्यार्पण करत आहेत। जे आमदार या ठिकाणी पोहोचतायत ते अभिवादन करतायत, माल्यार्पण करतायत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, काय सध्याची माहिती आहे? आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, सध्या कोण कोण पोहोचले? श्वेता, जसं मी सांगितलं की भाजप शिवसेनेची अनेक महत्त्वाची मंडळी, ज्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा अनेक नेते असतील, ते या ठिकाणी लढत आपण बघू शकतो। दृश्यामध्ये प्रसाद लाड देखील आहेत, निरंजन डावखरे आहेत, प्रवीण दरेकर आहेत, बबनराव लोणीकर आहेत, त्यासोबतच शिवसेनेकडनं दादा भुसे असतील किंवा शंभूराज देसाई असतील, त्यासोबतच संजय राठोड असतील किंवा स्वतः एकनाथ शिंदे असतील, उदय सामंत असतील, हे सगळेच नेते, विखे पाटील आहेत, त्यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे आहेत, हे सगळेच नेते, नितेश राणे देखील उपस्थित, हे सगळेच महत्त्वाचे नेते, मंत्री, आमदार या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। संघाचे एक विशेष महत्त्व भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये 25 वर्ष जेव्हा ही युती होती तेव्हा सुद्धा राहिलेलं आहे। आता सुद्धा ही जी नव्यानं महायुती साकारण्यात आली त्यामध्ये संघाचा जो काही स्टँड आहे तो खूप महत्त्वाचा राहिलेला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही झालं त्यावर संघानं दिलेली ती काही तिखट प्रतिक्रिया होती। त्यानंतर संघ आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या सगळ्या घटकांमध्ये जो काही संवाद झाला आणि त्यानंतर जी काही परिणाम आपल्याला पाहायला मिळाले, त्यानंतर जे काही घडलं त्याची खरं तर खूप मोठी चर्चा आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं संघाच्या या आजच्या रेशीम बागेच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांचं असणं
खूप महत्त्वाचं. यामध्ये राष्ट्रवादीचे कोण कोण आमदार उपस्थित राहतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुळामध्ये गेल्या वर्षी जेव्हा मागच्या अधिवेशनाच्या काळामध्ये जेव्हा हे अधिवेशन होतं त्यावेळेला राष्ट्रवादीकडनं कुणीही या ठिकाणी आलं नव्हतं. मात्र यावेळेला जे काही घडतंय त्यामध्ये राष्ट्रवादीकडनं कोणी येते का हे पाहणं महत्त्वाचं. शिवसेनेचे अनेक आमदार या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता या सगळ्या नव्या महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा जो घटक आहे तो आता या ठिकाणी सामील होतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. म्हणजे श्वेता, धन्यवाद ओम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.